असलेले लोककलावंतांचे पाठीराखे प्रसिद्ध उद्योजक, संवेदनशील आणि समाजभान असणारे व्यक्तिमत्व अर्थात दिनेशदादा कुरतडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी आपलं शतशरून आहे, धन्यवाद. त्याचबरोबर विठ्ठल रखुमाई नृत्य कला पथक आमदार देऊळवाडी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी आपलं शतशरून आहे, धन्यवाद. वेळ 15 मिनिटाचा आहे, त्यातली 2-3 मिनिटं मला वाटतं निघून गेलेली आहेत. त्यामुळं कमी वेळेत आपल्यापर्यंत काहीतरी विचार पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. मात्र आज आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक भाग्याचा दिवस आहे, भाग्याचे क्षण आहे की ज्या कलावंताला अवघ्या महाराष्ट्रानं आपल्या डोक्यावरती उचलून घेतलं, ज्याचा आम्ही आदर्श घेतो, ज्यांच्याकडून आम्ही नेहमीच प्रेरणा घेतो. विजय कोडेकर, त्यांचे कान जरा चावू नका, मला बोलू द्या. काय आपण बोलूया. तर अशा एका प्रतिभावंत, ज्ञानीवंत, प्रज्ञावंत कलावंताचा पदस्पर्श या ठिकाणी झाला आणि गलगीतुरा या समृद्ध लोककलेची आपण या ठिकाणी पाहणी केली किंवा आपल्याला त्या लोककलेचा या ठिकाणी स्पर्श झाला, आपल्याला त्याबद्दल माहिती मिळालेली आहे. आणि म्हणून चंदनजी कांबळे साहेब, आपण येणार याच एका विचारानं आम्ही गेले काही दिवस अत्यंत तृप्त आणि समाधानी होतो, उत्सुक होतो आणि आज तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. तुमचा आम्हाला तुमचा लढा आहे. चंदनजी कांबळे, आम्हाला तुमचा लढा आहे. बघा ना किती फुललेला माळा आहे. कारण या महाराष्ट्राच्या कुशीत वाढलेले हे नंदन आहे. या महाराष्ट्राच्या कुशीत वाढलेले हे नंदन आहे. तुमचं आमच्या नात्याचं हे अलौकिक बंधन आहे. या महाराष्ट्राच्या कुशीत वाढलेले हे नंदन आहे. तुमचं आमचं नातं एक अलौकिक बंधन आहे. नुसतं नावातच नाही, हे सुगंधी चंदन आहे. नुसतं नावातच नाही, हे सुगंधी चंदन आहे. म्हणूनच या शाहीरचं तुम्हाला वंदन आहे, तुम्हाला वंदन आहे. आपण या पद्धतीने एक सूर छेडला आमच्या हृदयाला पोचलेला आहे. आम्हाला कळलं की आम्ही कुठे आहोत. तुमच्या प्रेरणेनं, तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुद्धा तुमच्या पाऊलवाटेवरती जाण्याचा प्रयत्न करू. आम्ही जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही, परंतु तिच्या आसमान आपण गाठलेला आहे, अवकाशाची उंची गाठलेली आहे. आम्ही फक्त खालून तुम्हाला पाहत राहू आणि मनातल्या मनात सांगू की आमचा माणूस शिखरावरती आहे, त्याचा सार्थ अभिमान आम्ही मनाशी बाळगतो. आज खरं तर माझे प्रतिस्पर्धी शाहीर नांदेडजी भोईटकर यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या स्नेहातून आपण या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं समृद्ध झाला, परिपूर्ण झाला. आता आपण कार्यक्रमाकडे वळूया. आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं प्रबोधनात्मक कलगीतुरा आहे. कांबळे साहेब, या क्षेत्रामध्ये प्रबोधनात्मक कलगीतुरा या टायटलचे कार्यक्रम फक्त एखादा होतो वर्षातून आणि माझं भाग्य आहे तो कार्यक्रम शाहीर शाहीद खेरडकरचा होतो. हा मला अवभाग्य आहे माझं. कारण समाज आपल्याकडून अपेक्षा करतो आणि त्या समाजाच्या अपेक्षेची पूर्तता करणं हे प्रत्येक शाहिराचं कर्तव्य आहे. बाबासाहेब साहेबांनी सांगितलं की हा कार्यक्रम अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचा कार्यक्रम आहे. मात्र आम्ही आमच्या समाजातल्या शाहिरांना प्राधान्य न देता या 2 समाजातल्या बाहेरच्या असणाऱ्या शाहिरांना आम्ही प्राधान्य दिलं. बावकर साहेब, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मला माहिती आहे की प्रत्येक संघटनेत, प्रत्येक संस्थेत, प्रत्येक घरात अशी माणसं असतात की त्यांना विचारात विपर्यास वाटतो, परंतु त्या सगळ्या गोष्टीला टाळून आपण आम्हाला हे प्राधान्य दिले, याबद्दल मी तुमचे जेवढे ऋण व्यक्त करावेत तेवढे कमी आहेत. कारण कलावंत हा फक्त कलावंत असतो, त्याचा धर्म कलावंत, त्याची जात कलावंत आणि कलावंतांना आपली जात आणि धर्म ही कलावंत म्हणून जपली पाहिजे. आणि रसिकांनी सुद्धा कलावंताकडे पाहताना फक्त आणि फक्त कलावंत आणि माणूस म्हणून पाहावं. आणि ही अपेक्षा मला समाजाकडून आहे आणि ती नवीच. गेली 25 वर्ष मला कधीच असा भास झाला नाही की कुठल्याच समाजातल्या लोकांनी शाहीर खेरडकरला एक धर्माकडे पाहून त्याला कार्यक्रम दिले किंवा धर्माकडे पाहून त्याचं नातं केलंय. प्रत्येक माणसाने, प्रत्येक घटकाने, प्रत्येक समाजानं मला फक्त आणि फक्त कलावंत आणि एक माणूस म्हणून स्वीकारलेला आहे. आणि शाहीर म्हणते की आता हे भाषण आहे, भाषण नाही शाहीर. तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही करत नाही, हा तुमचा दोष आहे. तुम्ही कदाचित तुमचे शिक्षित असाल, पण तुम्हाला प्रबोधनातला कळत नाही. शाहीर घेऊन या माझ्याकडनं. तुम्हाला मी काय बोललो आणि काय नाही याच्यातला तुम्हाला भन कळलेला नाही. तुम्ही मास्तर जरा लावा, तुमच्या विचारांना असतं काय समाज लिहू. माझा रंग तुम्ही अजून पाहिलाच नाही. मी लय बेकार माणूस आहे, पण कसं आहे, या कलेत आपण आदर्श कार्यक्रम करतो आणि समोरच्या शाहिराला मी सन्मानानेच नेहमी वागवत असतो. आणि माझा एक विचार असतो की आपल्या
बरोबरचा शाहीर कोण आहे आपण बघायचं नाही, तर आपल्या समोर बसलेल्या रसिकाची अपेक्षा काय आहे या बघून मी कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की लोकांनी मला धर्माने नव्हे तर मला कर्माने ओळखावं, हे माझं गृहीत वाक्य आहे. कारण मी संविधानवादी आहे, मी समतावादी आहे, मी मानवतावादी आहे. आणि हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आता सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, रवींद्र मटकर साहेबांना माहिती असेल, कारकर साहेबांना माहिती आहे, बापू उपटेंना माहिती आहे, आमच्या माधव कांबळेला माहिती आहे की शाहीर किरणकर मगाशी इथं येईपर्यंत उभा राहण्याची परिस्थिती नव्हती. एवढा मी प्रचंड आजारी माणूस आहे. पण तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि लोककलेचे माझ्यावरती असणारा आशीर्वाद आणि या रंगभूमीचा आशीर्वादामुळे मी या ठिकाणी उभा राहिलो आणि तुमच्यासमोर त्याच उद्देशाने गाऊ शकतोय. हे मला खरं तर तुमच्या सर्वांच्या प्रेरणेनं शक्य झालेलं आहे. नाहीतर मी गेले 1 महिना अंतरुणात आहे, परंतु ही प्रेरणा तुम्हा सर्वांकडून येते. आता शाहीर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की माझे गुरुवर्य दत्ताराम मायरे आणि मी ज्यांना गुरुतुल्य मानतो असे सन्मान्य गायकवाड गुरुवर्य यांनी येऊन या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गायकवाड माऊली, तुमच्या चरणाला स्पर्श करतो, तुमचा मी प्रचंड आदर करतो, सन्मान करतो, पण तुम्हीच सांगितलं की शाहीर दत्ताराम मायरे यांच्याबरोबर आमचे असंख्य कार्यक्रम झालेत. मग तुम्हाला एवढं माहिती पाहिजे होतं की शाहीर दत्ताराम मायरेंचा शिष्य एवढा हलका फुलका प्रश्न तुम्हाला देईल काय? अहो, एवढा हलका फुलका आवाज संत एकनाथ महाराजांची सगळीच ख्यातीली सगळीच गाथा सगळ्यांना माहिती आहे. शाहीर माझ्या प्रश्नात एक अध्यात्म आहे. मी मगाचपासून सांगतोय, अध्यात्म बघा, त्या अध्यात्मातून समाजाला काय आपल्याला द्यायचे ते बघा आणि अजून तुम्ही शोधा. काय समजली गायकवाड माऊली? तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, प्रयत्न अजून तुम्ही करा. शाहीर, आपण एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद केली की मी शक्तिवाला आहे आणि मी आदिमाईचा या ठिकाणी स्तवन गायलं पाहिजे. मलाही माहिती आहे, मी सुद्धा 25 वर्ष या लोककलेमध्ये घालवलेली आहेत. मला सुद्धा गुरु परंपरा माहिती आहे, या लोककलेची खऱ्या अर्थानं काय संस्कृती आहे ही सुद्धा मला माहिती आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही मला म्हटलात की शिवाजी नाही छत्रपती, मी छत्रपती शिवाजी महाराजच म्हटलो. तुम्ही तुमच्या गाण्यात शिवाजी म्हटलात, बघा जरा रेकॉर्डिंग ऐकून. कांबळे साहेब बरोबर की नाही? ते कितींदा शिवाजी शिवाजी म्हटले, हरकत नाही, आपण प्रेमानं म्हणतो जी. परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तवन का गातो याचा युक्तिवाद करायला गेलो ना तर वेळ कमी पडेल. मात्र तुम्हाला सांगतो की सगळ्या देवी देवतांबद्दल मला आदर आहे, मी त्यांनाच मनोभाव पोचतो, त्यांचा मी खऱ्या अर्थानं सन्मान करतो, त्यांच्या चरणावरती मी नेहमीच नतमस्तक होतो. परंतु या महाराष्ट्राला उभा करणारा जर कोण असेल, या महाराष्ट्रातल्या माणसाला त्यांचा अभिमान जागा करणारा जर कोण असेल, तिथल्या खंडांमधून स्वाभिमान जागृत करणारा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि ते अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्य शक्ती माझ्यासाठी कुठल्याही आदिमाय शक्तीपेक्षा मोठी नाही आहे. कारण आम्ही देवाला पूजतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी आमच्यासाठी जे केलेलं आहे, त्यांचं जे योगदान आहे, त्या महाराष्ट्रासाठी, उभ्या देशासाठी न तर जगासाठी ते आदर्श होत आहेत. आणि म्हणून या मराठी माणसाच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात छत्रपती शिवाजी महाराज बसतात. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी गुणगान गायलं, त्यांची गाथा गायली. शाहीर, तुम्हाला नाही गायचं. आणि म्हणून शाहीर, तुम्ही म्हटलात की ठीक आहे, मी तुरेवाला आहे, मी गण गायला पाहिजे. तुम्ही गण गायलात, गणाचं स्तवन गायलं. आता एवढं तुम्हाला कळतं, शाहीर खिरडकर ती पहिली चूक. अर्थात तुम्ही शिक्षक असल्यामुळे चूक बरोबर हे करणं तुमचं काम आहे. परंतु आता माझी तुम्ही चूक काढली, पण तुम्ही गणाचं अर्थात ईश्वराचं स्तवन गायलं. आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये ईश्वराचं स्तवन आरती पूजन करताना डोक्यावरती टोपी घालायची पद्धत आहे की नाही सांगा एकदा बुवांच्या. म्हणून चूक करायचं नाही. मी चुकीचा कधी खेळ करून टाकेल तुम्हाला कळायचं. तुम्हाला माझा अनुभव आहे, पहिल्यांदा 2 बारे केलाच नाही आहे ना, त्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे शाहीर अशा चूक करू नका आहे ना. तुम्हाला सांगतो प्रबोधन कसं असतं हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही हे गवळण गायली का? चूक नाही झाली राधे माझ्याकडून, कागदाला झालीस रडून रडून. चूक नाही झाली राधे माझ्याकडून, चूक नाही झाली राधे माझ्याकडून, कागदाला झालीस रडून रडून. हा तुमचा विषय हुआ. मी काय म्हणतो, लाल नाही झाली काना रडून रडून, लाल नाही झाली मी काना रडून रडून. तुझ वेडा गेलस माझ्या प्रेमात
इथे बसलेला तमाम रसिक प्रेक्षकांनी जाणकारांनी त्या गवळीकडे लक्ष देऊन ऐकलं असेल. त्या गवळीतून मी काय विचारलं की गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर, याच्यात बरंच काही दडलेलं आहे. तुम्ही उत्तर काय दिलं? मी विचारलं काय की त्या बासरीचं नाव काय? याने सांगितलं महानंदा. मी तुम्हाला एवढं सगळं स्पष्टीकरण दिलं का ते माझं भाषण किंवा व्याख्यान नव्हतं बुवा. मी तुम्हाला त्याचा सगळा सार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून तुम्हाला काही गवसलं तर गवसलं, पण तुम्हाला ते कळलं नाही. गो रस, गोधन, गो रज, गोवर्धन, गोपाळ, गोपिका या सगळ्या गोष्टीचा असे तुम्हाला मी का समजून सांगितलं की त्याच्यातून तुम्हाला काय घेता आला तर घेता आला. पण तुम्हाला कसं माहिती आहे काय, टाचन काढून शिकवायची सवय असल्यामुळं तुम्हाला सहजासहजी काय त्यांना काय काढायचं बुवा. त्याच्यासाठी फार घासावी लागते. आपल्या चौकटीच्या पलीकडं जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास आपला विवेक जागा ठेवून करावा लागतो. प्रबोधनाची कास धरून आपल्याला ते सादर करावं लागतं. त्यामुळे तुम्ही गवळण गायली पण त्याच्यात प्रबोधन कुठं होतंय मला दाखवा. तुम्ही विचारताय का ग राधे लाल झालीस रडून रडून, लोकांना काय करायचंय? ती रडली असेल आणि ती काही एकदाच रडली आणि तुम्ही कधी बघायला गेलो होतो काय सांगतो? ती रडली नाही रडली, तिचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी बाजूला अलहादा, परंतु आपल्या गवळणीतून समाजाचं प्रबोधन काय? प्रबोधनात्मक कलगीतुरा या टायटलला तुम्ही किती न्याय दिला हा प्रश्न तुम्ही तुमच्या अंतःकरणाला विचारा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि म्हणून तुम्ही महानंद हे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे चूक आहे. मी त्याच्यामध्ये एक म्हटलं होतं की 21,600 वासरे, साधी गोष्ट आहे. मी कदाचित नंतर मला भेटा भावकर साहेब, 21,600 वासरे म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. त्यामुळे या सगळ्या गवळीतून आपण जे काही सादर केलेलं आहे त्याला फार मोठा अर्थ आहे. त्यामुळे तुम्हाला ते झेपलेलं नाही आणि तुम्हाला झेपणार सुद्धा नाही. शाहीर तुम्ही कदाचित मोठे कलावंत असाल, शाहीर चंदनजी कांबळे सारखे काय तर अनुराधा पोडारपासून अनेक दिग्गज कलावंतांबरोबर तुम्ही गाणी रेकॉर्ड केलेली असतील. तुमचा आवाज अतिशय जबरदस्त, तुमची सुरावट क्या बात आहे, तुमची सुरावट पण बाहेर आहे. पण तुम्हाला सांगतो कलकी तुऱ्या शाहीर खिरडकरच बाप आहे तुमचा, लक्षात त्यामुळे ह्या कलगीतुऱ्याच्या परंपरेला, संस्कृतीला, प्रबोधनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी आपण यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला थोडक्यात काही गाणी सादर करून मी आता या कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार आहे. बघा, संविधानवादी आणि मानवतावादी विचार मी नेहमीच फिरत असतो आणि म्हणून काय सांगतोय, संविधानाचं कर्जागर, संविधानाचं कर्जागर हे समजून आंबेडकर. आंबेडकर कुठल्या का जाती धर्माचे नव्हते, लक्षात घ्या. अवघ्या विश्वानं ज्या बुद्धिमान विद्वान माणसाला स्वीकारलं, ज्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांना अवघ्या जगाला आकर्षित केलं, ते आंबेडकर कुठल्या का जाती धर्माच्या चौकटीत एका रंगाच्या चौकटीत असत नाही, तर ते भारतरत्न आणि विश्वरत्न होते. आणि म्हणून त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्या माणसाला आंबेडकरांचा विचार कळला त्या माणसाला आपलं जीवन समृद्ध झाल्याचं कळेल. म्हणून कर संविधानाचा कर्जागर हे समजून आंबेडकर, संविधानाचा कर्जागर हे समजून आंबेडकर. एका ताटीत बसतील तर, एका ताटात बसतील तर खेरटकर न भोईनकर. एका ताटात बसतील तर खेरटकर न भोईनकर. संविधानाचा कर्जागर हे समजून आंबेडकर, संविधानाचा कर्जागर हे समजून आंबेडकर. एका ताटात बसतील तर खेरटकर न भोईनकर. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. बघा, याच्यातून एक विषय फेकतोय, स्पष्टीकरणाला वेळ नाही, फक्त लक्षात ठेवा. अरे कशाला उडवतो तंगडी, बंधू बुवाला धावतो सहार. आपण किती शिकलो पण आपला विवेक जागा नसेल तर त्या शिक्षणाचा अर्थ शून्य आहे. अरे कशाला उडवतो तंगडी, बंधू बाबाला दाखवतो हार. मग धडकी भरते उरात, तुझ्या घरात घुसतो घरात. मग धडकी भरते उरात, तुझ्या घरात घुसतो घरात. अरे कशाला उडवतो तंगडी, अरे कशाला उडवतो तंगडी, बंधू बुवाला धावतो सहार. धडकी भरते उरात,
आपला संघ आणि सर्वच आपला समाज बांधव ज्या पद्धतीनं आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत, तर मी एक गीत आपल्यासमोर सादर करत आहे. माझी आजी म्हणायची ओवित्या जात्यावर हिवा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर. आणि म्हणून काढतो स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर. स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर. आता लढायला शिकली, आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. संविधानानं दिलं हे अनमोल आरक्षण. संविधानानं दिलं हे अनमोल आरक्षण. आता लढाया जाऊया आपल्या हक्काचं रक्षण. आता कराया जाऊया आपल्या हक्काचं रक्षण. आमचे मालक आम्ही, आमचे मालक आम्ही नाही कोणाचे नोकर. आमचे मालक आम्ही नाही कोणाचे नोकर. आता लढायला शिकली, आता लढायला शिकली आमची गुंडाची पाकर. आता लढायला शिकली आमची गुंडाची पाकर. आमची जातीय जनगणना कधी करेल सरकार. आमची जातीय जनगणना कधी करेल सरकार. आणि कुणाचा हा डोंगर आमच्या सात बाऱ्यावर. ठेवला कुणाचा हा डोंगर आमच्या सात बाऱ्यावर. आता लढायचं आहे अहो मारुनी ठोकर. अहो ओढून घेतली, अहो ओढून घेतली आमच्या ताटाची भाकर. आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. स्वाभिमानाने जगलो, स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर. आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. आता लढायला शिकली आमची गुडघ्याची पाकर. शेवट या ठिकाणी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ न्याराजाचा ढंग विकासाचा रंग. अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ न्याराजाचा ढंग विकासाचा रंग. समाजाला दिला त्याने आधार, समाजाला दिला त्याने आधार. एकहून एक त्यांचे शिलेदार, एकहून एक त्यांचे शिलेदार. कार्य घे त्यांचे
दुसऱ्या बारीला पूर्ण विराम देत आहे आणि तुरीवाले शाहीरांनी या ठिकाणी यावं, प्रबोधन करावं जमलं तर, अन्यथा आईरा गैरा खाऊ तळवा. चला आणि पुन्हा एकदा मी अखिल महाराष्ट्र सेवा कुणबी सेवा संघाचं सर्व शिलेदारांचं, माझ्या सर्व समाज बांधवांचं पुन्हा एकदा हृदयापासून आभार व्यक्त करतो की आमच्या मेंदूत विचार असतो, लेखणीत विचार असतो, पण तो मांडण्याची संधी जो माणूस देतो, जो संघटना जी संस्था देते ते फार महत्त्वाचे असतात. अन्यथा आमचे विचार आमच्या चोपडीत खोपडीतच राहतील. आणि म्हणून शाहीर आपण नक्कीच प्रयत्न केलात. खरं तर माझ्यापेक्षा तुमची मेंदू, तुमचा बुद्धी, तुमचा विचार अत्यंत तल्लक असला पाहिजे. तुम्ही एकदा वाचलं की तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे, पण नाही, तुम्हाला एवढा मोठा स्टँड लागतो, त्याच्यावर चोपडी लागते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही असं सुरावट अगदी असते. तैसा नाही, शाहीर खिरटकर लिहितो एकदम त्याच्या कोपडीत जाते. लक्षात ठेवा, जे तुमच्या चोपडीत नाही ते शाहीर खिरटकरच्या खोपडीत आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पुढच्या वर्षी माझ्याशी बारी करताना माझ्याप्रमाणे शाहिरी बाज तुमचा असेल तर तुम्ही सादर करा. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात मोठमोठे कीर्तिमान घडो, तुम्ही कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावं, पण कलगी तुला जरा शिकून घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.